नमस्कार सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बघा की जो विद्यार्थी असतो त्याची जडणघडण होत असते, विद्यार्थी घडत असतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या घडण्यामध्ये त्या विद्यार्थीचं करिअर आपण म्हणतो की करिअर घडवण्यामध्ये आणि एकंदरीत चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी आणि या देशाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी तो विद्यार्थी घडत असताना त्यामध्ये कोणाची भूमिका महत्वाची ठरत असते, कोण असं आहे की त्याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतो, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची ज्यावेळेस जडणघडण होत असते त्यामध्ये विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये तिघा जणांच्या भूमिका फार महत्वाच्या असतात। तीन जे काही तिघ जण आहेत त्याच्या भूमिका फार महत्वाच्या आहेत। एकंदरीत सविस्तर आपण त्याची माहिती यामध्ये पाहणार आहोत। कोणाची भूमिका सर्वात महत्वाची असते बघा की तिघा जणांची, एक स्वतः विद्यार्थी, त्याच्यानंतर जो त्याचे पालक आहेत, पालकांची भूमिका आणि जे काही त्याचे गुरुजन आहेत, शिक्षक यांची पण भूमिका फार महत्वाची ठरत असते। बघा की स्वतः विद्यार्थ्याला जर काही करत नसेल, दिलेला अभ्यास वेळेवरती पार पडत नसेल, शिक्षकांना दिलेला तो जर ऐकत नसेल आणि जर त्याच्या जीवनामध्ये स्वतः स्वयंशिस्त जर नसेल तर तो विद्यार्थी घडू शकत नाही। म्हणून विद्यार्थी घडत असताना स्वतः विद्यार्थ्याची भूमिका फार महत्वाची असते की कोणतीही गोष्ट करत असताना ज्यावेळेस वर्गामध्ये शिकवलं जातं त्याच्याकडे लक्ष देणं, ज्या काही शिस्त आहे शाळेची शिस्त त्याचं स्वयंशिस्त स्वतः पालन करणं हे पण फार महत्वाचं असतं। आणि ज्यावेळेस तुमचा नियोजन म्हणजे तुम्हाला दिलेला अभ्यास असेल त्याचं नियोजन करणं ही फार महत्वाचं असतं। म्हणजे हे विद्यार्थ्यामध्ये येतं, त्याचं नियोजन असणं फार महत्वाचं। सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि उशिरापर्यंत जागलं नाही पाहिजे, एक लिमिट मध्ये, आणि दिलेला अभ्यास दररोज करणं। बघा की त्याचं स्वतः विद्यार्थ्याची भूमिका फार महत्वाची असते। एकंदरीत की नियोजन करणं, आपण म्हणतो की टाइम टेबल तयार करणं की याचा अभ्यास या वेळेत करणं, असं नियोजन असणं गरजेचं आहे। मी कधीही सांगत असतो की नियोजन फार महत्वाचं असतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण घेतलं तर 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आहे, 3 एप्रिल 1680 ला मृत्यू आहे। फक्त किती वर्षाचं आयुष्य आहे? फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे। पण 50 वर्षाचं आयुष्य कितीतरी जणांचं आयुष्य उजळून टाकणार हे आयुष्य आहे। बघा असं जर कोणता महापुरुष असेल ज्याचा आईच्या गर्भामध्ये असताना ज्यांच्या आयुष्याचं नियोजन झालं होतं, जर असं जर कोणता महापुरुष असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरं कोणतं नाव नाही। त्याच्यामुळं विद्यार्थी स्वतः नियोजन असणं गरजेचं आहे, आयुष्यामध्ये त्याच्या स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे आणि सातत्य असणं गरजेचं आहे। आज अभ्यास केला उद्या केलाच पाहिजे आणि रिव्हिजन देणं गरजेचं आहे, सातत्य असलं पाहिजे, खंड नाही। एका दिवशी 10-1 तास अभ्यास केला, 9-10 तास अभ्यास केला, नंतर दुसऱ्या दिवशी नाही, तर सातत्य फार महत्वाचं आहे। म्हणजे एकंदरीत विद्यार्थी घडत असताना स्वतः विद्यार्थ्याची भूमिका ही असते, फार महत्वाची असते। त्याच्यानंतर त्याचे पालक आहेत, पालकांची भूमिका पण फार महत्वाची असते। पालकांचं लक्ष असलं पाहिजे, पालकांनी वारंवार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक म्हणजे काय चाललंय काय नाही त्याला विचारलं पाहिजे। म्हणजे पालकांची भूमिका पण फार महत्वाची असते, पालकांचं एकंदरीत लक्ष असणं फार गरजेचं आहे। जर पालक जागरूक असतील तर त्याला विद्यार्थ्याला पण वाटतं की घरचे पण लक्ष देत आहेत, त्याच्यामुळं जे काही अभ्यास आहे विद्यार्थी स्वतः करत असतो। म्हणून पालकांची भूमिका यामध्ये फार महत्वाची असते। पालकांनी पण विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यावेळेस आपण आपल्या लेकराकडे लक्ष देत असतो त्याला विचारलं पाहिजे की बाबा शाळेमध्ये काय झालं, काय करतो अभ्यास, आता काय करायचंय काय नाही, अशी जर तुम्ही चौकशी सुद्धा पालकांनी केली, 10 ते 15 मिनिटं चौकशी सुद्धा केली तरी फार मोठा फरक त्याच्यामध्ये पडत असतो। आणि त्याच्यानंतर विद्यार्थी घडत असताना शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते। मी कधीही सांगत असतो की अगर कोई पुल गलत बन जाए तो कोई बड़ी बात नहीं होती है, दुर्घटना होती है, जनहानि होती है, दुख की बात होती है। अगर एक डॉक्टर बेईमानी से डॉक्टर बन जाए तो अपने जीवन काल में 100-200 लोगों को जल्दी यमराज के पास भेजने की व्यवस्था कर देता है, लेकिन एक अध्यापक गलत बनता है तो कई पीढ़ियां बर्बाद कर देता है। त्याच्यामुळे शिक्षकांची भूमिका पण फार महत्वाची असते। वैयक्तिक विद्यार्थ्यावरती लक्ष देणं, विद्यार्थ्यांना विचारणं, वारंवार प्रश्न विचारणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरती शिक्षकांचं लक्ष असणं गरजेचं असतं। म्हणजे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी ज्ञान संपादन करत असतो, एकंदरीत त्याचं करिअर घडत असतो आणि विद्यार्थी या देशाचा नागरिक ज्यावेळेस बनत असतो त्यावेळेस त्याच्या जडणघडणमध्ये स्वतः विद्यार्थी, त्याचे पालक आणि गुरुजन म्हणजे शिक्षक यांची भूमिका फार महत्वाची असते। तिघही ज्यावेळेस रोल प्ले करत असतात, तिघही ज्यावेळेस एकंदरीत काम करत असतात त्यावेळेस एक परिपक्व विद्यार्थी आणि एक देशाचा सुजाण नागरिक
हा घडत असतो. बघा की तुम्ही पण विचार करा, तुम्हाला स्वतः विचार करा की विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये जर स्वतः विद्यार्थ्यानं जर लक्ष नाही दिलं, पालकांचं लक्ष आहे, शिक्षकांचं, तर काही होऊ शकत नाही. आणि स्वतः शिक्षकांचं लक्ष आहे विद्यार्थ्यांचं, पालकांचं लक्ष नसेल, पालक विचारपूस करत नसेल, तर तो घरी अभ्यास नाही करणार. त्याच्यामुळे पालकांचं लक्ष पण असणं फार गरजेचं असतं. आणि एकंदरीत पालक जागरूक आहेत, विद्यार्थीही जागरूक आहे, आणि जर व्यवस्थित टीचिंग होत नसेल, व्यवस्थित शिक्षक शिकवत नसतील, तर मग काही शिक्षक जर शिकवत नसतील तरी पण विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ शकत नाही. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी स्वतः, पालक आणि शिक्षक यांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये फार फार महत्वाची असते. धन्यवाद.